हे हिंदवी स्वराज्य स्थापन झालं आणि आज आपण गुढीपाडव्याचा सण हा तितक्याच हर्षोल्लासाने साजरा करतोय। या सर्व महापुरुषांचा आम्ही हार्दिक मनपूर्वक अभिवादन करतोय, मानवंदना देतोय, कारण की या सर्व महापुरुषांमुळे आपण आज हिंदू म्हणून या संपूर्ण भारतवर्षामध्ये वावरतो आहे, अभिमानानं संपूर्ण भारत भ्रमण करतो आहे आणि एक हिंदवी स्वराज्य किंवा हिंदू संस्कृती म्हणून या संपूर्ण जगामध्ये एक वेगळा ठसा उमटवण्यास मदत मिळाली। त्यासाठी या सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन। तर खारीगाव संघाचा 12th मॅन कुठे असेल तर त्यांनी संपर्क साधायचा आहे, लक्षात घ्या। मला वाटतं आमचा परम मित्र योगीराज पाटील असतील किंवा काय 12th मॅन। तर मुर्दा संघाची आघाडीची जोडी मात्र मैदानात उतरलेली आहे, वेदांत आणि हर्ष, वन ऑफ द फाइनेस्ट क्रिकेटर इन मीराबाई द रिजन। वेदांत याने आपला ठसा अनेक टेनिस क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धांमधून आधीच उमटवला आहे, तर हर्ष असेल नॉन स्ट्राईक एंडला नवीन उभरता हुआ सितारा। मुर्दा संघाने मागच्या काही वर्षात खेळाडू तयार केले आहेत असं म्हटलं तरी काही एक वावगं ठरणार नाहीये। तन्मय पाटील यांना एका हातात झेल पकडला, तर मीरा गावातून प्रणय पाटील यांच्या मार्फत 500 रुपयाचं पारितोषिक आहे। बघा, मॅच सुरू होण्याच्या अगोदरच पारितोषिकांचा वर्षाव चालू झालेला आहे। तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय। पंच असतील संदीप चव्हाण आणि हेमप्रकाश पाटील, तर गोलंदाज असतील ते म्हणजे विशाल, वेदांत आणि हर्ष अशी मुर्दा संघाच्या आघाडीची जोडी उतरलेली आहे। आजच्या पवित्र दिनी आगरी कोळी युवा चषकाचं आयोजन जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्या मार्फत झालेला आहे। यावेळेला मात्र अतिशय चांगला फटका आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे। एक धाव पळून पूर्ण होतोय। या एका धाव संख्येने मुर्दा संघाचा श्री गणेशा होतोय, एक धाव संख्येवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे मुर्दा संघ। तर बघूया पुढचा चेंडू, विशाल याचा थोडासा रनअप मध्ये चुकतोय, अंपायरचा वेल झालाय, 3 एक्झाम पास झालाय, एकच बाकी आहे। या वेळेला मात्र हर्ष आणि हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय, कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येईल, एक धावावर समाधान मानतोय। या एका धाव संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 2 या धावसंख्येवर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय वेदांत याच्या मार्फत, हर्ष याच्या मार्फत। बघूया वेदांत जास्तीत जास्त कशा प्रकारे स्ट्राईकवर राहतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू कव्हर रिजन मध्ये जातोय, 2 धावांच्या डिक्लरेशन झोन मध्ये, 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवर। अतिशय चांगला संथ गतीचा कॅल्क्युलेटिव्ह खेळ मुर्दा संघामार्फत चाललेला आहे। तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र विशाल याच्या मार्फत होते। फलंदाजांना कुठलाही मोठा फटका मारण्यासाठी प्राचारण करत नाहीये आतापर्यंत। यावेळेला मात्र बिग करण्याचा प्रयत्न, अफलातून क्षेत्ररक्षण होत आहे खेळाडू मार्फत, 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत। या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवर। हॅलो हॅलो, जय हिंद, जय हिंद, बोल ना। अरे इथे कॉमेंट्री करतोय का, केतनचे मॅच खपले आता। तर मी हार्दिक मनपूर्वक स्वागत करतोय सन्माननीय स्थानिक नगरसेवक विनोदजी काशीनाथ म्हात्रे साहेब यांचं आत्ताच नुकतं आगमन झालेलं आहे बालयोगीची सदानंद महाराज क्रीडा संकुलन येथे। त्यांना देखील गुढीपाडवाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा देतोय समस्त राई ग्रामस्थ आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्या मार्फत, आजी माजी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्या मार्फत। तत्पूर्वी पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय, एक अतिशय चांगला चेंडूची समाप्ती झाली विशाल याच्या मार्फत। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू स्लाइसली कट होतोय।
यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला कव्हर ड्राईव्ह फेकला जातोय, तो म्हणजे वेदांत याच्या मार्फत 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी सुरुवात होते, ती म्हणजे मुर्धा संघाची. यस डीजे. जात नाहीये पंचांमार्फत. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत पियुष याची दुसऱ्या षटकामध्ये करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय जय मल्हार खारीगाव या संघासाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका होता, अप्पर कटचा उपयोग केला जातोय हर्षाच्या मार्फत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट केली जात आहे. 2 धाव पळून पूर्ण होत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र हाणामारीचा प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांना यश येत नाहीये मात्र हर्षाच्या अतिशय चांगली बॅटिंग लाईनअप असूनही मुर्दा संघाची डगआउट मध्ये बसलेली पाहतोय आपण. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार बिल्डिंग टार्गेट केली जात आहे, ती म्हणजे हर्षाच्या मार्फत. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. ब्लेक बाईटचा इशारा येतोय पंच संदीप चव्हाण यांच्या मार्फत. या एका अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन मात्र पोहोचते ती म्हणजे 11 या धावसंख्येवर. तर मी पुन्हा एकदा विनंती करेन जेम्स बॉन्ड राई संघाच्या सर्व व्हॉलेंटियर्सना की सीमारेषेजवळ जायचं आहे चेंडू आणण्यासाठी. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका ठोकला जातोय कव्हर रिजन मध्ये. 2 धावांच्या डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 13 या धावसंख्येवर. कोणताही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अजूनही वेदांत याच्या मार्फत होत नाहीये. कुवत आहे, टॅलेंट आहे, मात्र टॅलेंट कधी दाखवतोय ते सर्व क्रीडा रसिक वाट पाहत आहेत. बघूया कोणत्या प्रकारचा फटका खेळला जातोय वेदांत याच्या मार्फत. यावेळेला मात्र जास्त अक्रॉस जाण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. वाईटचा इशारा येतोय. या एका अवांतर धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र एखादा षटकार येईल का? आतापर्यंत 5 चेंडू हाताळून झालेत पियुष याच्या मार्फत. एक अतिशय चांगलं माफक आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून अफलातून षटक मार्गस्थ करतोय. यावेळेला मात्र पुन्हा एकदा एक अतिशय चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर चेंडू टाकला होता. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. अतिशय चांगला थ्रोइंग केलं जात आहे. 1 धावांवर रोखलं जात आहे, ते म्हणजे हर्ष आणि वेदांत याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे मुर्धाचा संघ. यावेळेला मात्र काहीच जकडून ठेवलेला आहे, ते म्हणजे विशाल आणि पियुष याने मुर्धा संघाला. यावेळेला मात्र मुर्धा संघाच्या डगआउट मधला विचार केला आपण तर भौमिक असेल, स्वतः धनेश म्हात्रे असतील, त्याच्यानंतर करण असतील, अशी अफलातून बॅटिंग लाईनअप आहे. मॅडी स्वतः आहे. तर एक अतिशय चांगली बॅटिंग लाईनअप डगआउट मध्ये बसलेली असताना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा हाणामारीचा प्रयत्न होत नाहीये मुर्दा संघामार्फत. थोडं सरप्राइझिंग आहे, मात्र
हेच क्रिकेट आहे आणि त्याचं कारण म्हणजे विशाल आणि पियुष खारीगाव संघाच्या गोलंदाजी एक अफलातून गोलंदाजी हाताळली जाते. तर नंबर 3चं षटक घेऊन येतोय सचिन पाटील. बघूया हा मुलगा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. एक अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम गोडदेव संघामार्फत राबवण्यात आला. मीरा भाईंदर रिजन मधील संपूर्ण आगरी कोळी खेळाडूंसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे आणि एकूणच सर्व मीरा भाईंदरच्या आगरी कोळी मुलांनी त्याला दुजोरा देऊन एक अतिशय चांगली क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन यंदाच्या हंगामात चालू केलं आहे. तर आपण मास्टर्स क्रिकेटचे सर्व आणि ज्यांनी मास्टर क्रिकेट चालू केलं ते सन्माननीय विनोदजी काशीनाथ म्हात्रे साहेब आपण पाहतोय गेल्या अनेक वर्षापासून ती स्पर्धा देखील अविरतपणे व्यवस्थितरित्या पार पाडली जाते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका वेदांत याच्या बॅटमधून खेचला गेलेला आहे. यावेळेला मात्र सिंगल कन्व्हर्टेड इनटू द डबल्स. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवर. अतिशय चांगली गोलंदाजी, मी गोलंदाजाचं कौतुक करेन. खारीगाव संघाच्या अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळतायत. वेदांत सारखा मातब्बर खेळाडूला बांधून ठेवलेला आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका आहे. मात्र किती धावा मिळतील, थ्रोईंग तितकीशी खास होत नाहीये. पुन्हा एकदा सिंगल कन्व्हर्टेड इनटू द डबल्स. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांशी संघ पुढे सरसावतोय तो म्हणजे 19 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ गुड ऑफ शॉर्ट लेन चेंडू होता. योग्य समाचार घेता आलेला नाहीये. वेदांत यांना खडे स्टॉट कंप्लीट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. धावसंख्या 19 वर अजूनही स्थिरावलेली आहे. वेदांत याला जखडून ठेवण्यात यश येतंय ते म्हणजे खारीगाव संघाला. मी कौतुक करेन एकूणच खारीगाव संघाचं. यावेळेला मात्र समोर साइड स्क्रीनच्या समोर सरळ फटका ठोकतोय. आय एम अ वर्सटाईल क्रिकेटर वेदांत पाटील दाखवतोय. यस डीजे. संख्या जाऊन पोहोचते ते 19-25 धावसंख्येवर. यावेळेला मात्र हल्ला चढवला जातोय वेदांत मार्फत. यावेळेला मात्र स्लोअर 1 चेंडू होता. पंचांनी अपील केलेली आहे. निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. एक अतिशय चांगला विचार आणि त्या विचाराचं रूपांतर इम्प्लिमेंटेशन मध्ये होत आहे ते म्हणजे सचिन याच्या मार्फत. धावसंख्या अजूनही 25 वर स्थिरावलेली आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अफलातून फटका आहे. इट गॉन स्माइल्स ऑर नॉट वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस इट इज अ 6. एकूणच या 6 धावसंख्येनेशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे मुर्धा संघ. तर जय मल्हार खारीगाव 3 षटका हाताळून 31 धावा मोजतोय. एकही गडी अजूनपर्यंत बाद करता आलेला नाहीये जय मल्हार खारीगाव संघाला. मात्र 10.33च्या सरासरीने पुढे सरसावतोय तो म्हणजे मुर्धा संघ. यावेळेला मात्र वेदांत आपले इरादे स्पष्ट करतोय. शेवटच्या उर्वरित 2 षटकांमध्ये कशा प्रकारे फलंदाजी होईल मुर्धा संघामार्फत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर मी पुढच्या सामन्यासाठी कॉल देतोय. राई आणि मोरवा या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. तत्पुरी नंबर 4चे षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे विशाल, ज्यानं षटकाची सुरुवात केली होती, इनिंगची सुरुवात केली होती, तो म्हटलं चौथ्या षटकासाठी येतोय. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ गुडलाईन चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. एक धाव पळून पूर्ण होतंय, दुसरीही धाव केली जात आहे. यावेळेला मात्र अतिशय चांगली थ्रोईंग होत आहे. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. ते म्हणजे एकूणच मुर्दा संघाला धावसंख्या जाऊन पोहोचतोय जी 33 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे मुर्दा संघ. यावेळेला मात्र अतिशय चांगली गोलंदाजी होत आहे. दिशा टप्पा आणि एकूणच व्यवस्थित नियंत्रण आहे विशाल याचं. यावेळेला मात्र पुन्हा एकदा फटका ठोकला. इट गॉन स्माइल सरळ 6 धावेसाठी चेंडू. यावेळेला मात्र हर्ष ऑन द फायर. कम ऑन डीजे. मात्र 39 धावसंख्या होते आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, उद्यानाच्या दिशेने टोळवलेला आहे. नोचा इशारा होतोय पंचांमार्फत. यावेळेला मात्र अतिरिक्त धाव 7 धावा मोजल्या जातील. 3 धावा मोजल्या जातील. एकूणच या 3 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42 या धावसंख्येवर. फ्री हिटचा इशारा होतोय पंच संदीप चव्हाण यांच्या मार्फत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने. अतिशय चांगली फिल्डिंग होत आहे, थोडंसं डिफ्लेक्ट होत आहे. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावांची संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. फ्री हिटचा चेंडू एक चांगल्या प्रकारे हाताळतोय तो म्हणजे विशाल. 44 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो मुर्धा संघ. यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न आणि इट गॉन्स माइल्स फ्रॉम द हर्ष. यावेळेला मात्र हर्ष याने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. यस डीजे. यावेळेला मात्र धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती अभिनंदना. मुर्दा संघाचा 50 गाठतोय मुर्दा संघ. यावेळेला मात्र चौथ्या षटकात पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. 1 धाव पळून पूर्ण होत आहे. या एका धावे संख्येने धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 51 या धावसंख्येवर. अतिशय चांगली थ्रोईंग झाली होती. या एकूणच स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग मधून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडूचा योग्य समाचार घेता आलेला नाहीये. वेदांत पाटील याला स्वतःवर नाखुश असतील. चौथा षटक संपुष्टात येत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 51 वर. वैदान याच्या 14 चेंडू तर 26 धावा करतोय, तर हर्ष मात्र 11 चेंडू आणि 22 धावा ठोकतोय. आघाडीला आलेले फलंदाज 51 धावांची पार्टनरशिप होत आहे या दोन्ही खेळाडूंमार्फत. एक अतिशय चांगली पार्टनरशिप बिल्ड करतोय ते म्हणजे दोन्ही खेळाडू. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत दाखवली आहे. तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र खारीगाव संघामार्फत होते. तत्पूर्वी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे बाबा. गॅसवाले त्यांनी जरा मैदानाच्या बाहेर न्यायचे आहे. एक विनंती आहे आपल्याला आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला देखील. तर तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण मैदानात जातोय. विशाल येतोय.
यावेळेला मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, मात्र झेल घेण्याचाही कोणता प्रयत्न नव्हता विशाल यांचा. 3 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 3 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 या धावसंख्येवर. चोपन्न धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारतोय तो म्हणजे मुर्दा संघ. बिनबाद 54 धावसंख्येपर्यंत जातोय. अफलातून फलंदाजी होते. भौमिक सारखा फलंदाज डगआउट मध्ये आहे. मॅडी असेल, धनेश म्हात्रे, वन ऑफ द फायनेस्ट लेफ्ट हँडर क्रिकेटर इन मीरा भाईंदर रिजन. मात्र आघाडीला आलेले फलंदाज अजूनही खेळत आहेत. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वेदांत्याचा चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत विशाल हाताळतोय. तर मी मोरवा संघाचा कर्णधार आणि राई संघाचा कर्णधार या दोघांना विनंती करतोय की आपण समालोचन कक्षासमोर यायचं आहे. नाणेफेकीचा कौल होईल. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर MS स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न झाला. वेदांत याच्या मार्फत 1 धाव पळून पूर्ण होत आहे आणि सेफली दुसरीही धाव पळून पूर्ण केली जात आहे. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 56 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे मुर्दा संघ. एखादा षटकार वेदांतच्या बॅटमधून आपल्याला अजून पाहायला मिळेल का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. उर्वरित 3 चेंडूत कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारतोय तो मुर्दा संघ. यावेळेला मात्र साईड स्क्रीनच्या समोर सरळ लॉंग ऑनला 6 धावेसाठी चेंडू टोकून देतोय तो म्हणजे वेदांत पाटील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 62 वर जाऊन पोहोच. गेला तर प्लीज द्यायचं आहे. दुसरा चेंडू घ्यायचा आहे. पंचांना विनंती आहे. 6 धावसंख्येनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62. यावेळेला मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. ग्राउंड डाऊन डी ग्राउंड खेळण्यात येतोय. वेदांत याच्या मार्फत अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट हर्ष याची होत आहे. अफलातून बॅटिंगचा नजारा दाखवला जातोय. आपल्या दोघांचा हॅड कोऑर्डिनेशन किती चांगला आहे ते दाखवलं जात आहे हर्ष आणि वेदांत यांच्या मार्फत. एकूणच धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजे 64 धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय तो मुर्दा संघ. बिनबाद 64 धावसंख्या. अफलातून फलंदाजी होते यावेळेला. यावेळेला पुन्हा एकदा अफलातून फटका टोकला जातोय वेदांत याच्या मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 70 या आकड्यावर. 71 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे जय मल्हार खारीगाव संघाला. तर वेदांत याच्या धावसंख्येकडे आपण नजर टाकली तर वेदांत वेदांत 42 धावसंख्या करून माघारी परततोय 19 चेंडूमध्ये आणि 12 चेंडूमध्ये 25 धावसंख्या करून पोहोचतोय तो म्हणजे हर्ष. एकूणच वेदांताने 4 षटकार ठोकलेत तर हर्षाने 2 षटकार ठोकलेत. अफलातून फलंदाजी होत आहे या दोन्हीही युवा खेळाडूंमार्फत, आगरी युवा खेळाडूंमार्फत असं म्हटलं तरी काही एक चुकीचं ठरणार नाही आहे. 71 धावाचं आव्हान दिलं जात आहे ते म्हणजे जय मल्हार खारीगाव संघाला. येणाऱ्या कालावधीत जय मल्हार खारीगाव संघ कशा प्रकारे फलंदाजी करतोय ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी मी विनंती करतोय सन्माननीय विनोद काशीनाथ म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते राई वर्सेस मोरवा या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स समोर यायचं आहे. अफलातून फलंदाजी झालेली आहे. मात्र पुढचा सामना असेल RK मोरवा आणि जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई या दोन्ही आगरी कोळी युवा
संघांना एकूणच जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब राई यांच्या मार्फत हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा आणि गुढीपाडवाच्या तमाम क्रीडा रसिकांना, खेळाडूंना तसेच संपूर्ण राई ग्रामस्थांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. तर एकूणच आपण व्यासपीठाकडे लक्ष घातलं तर सन्माननीय जेम्स बॉन्ड राई संघाचे माजी कर्णधार रामचंद्र पाटील असतील, त्याचप्रमाणे चेतन पाटील असतील, वरिष्ठ खेळाडू असतील, एकूणच जेम्स बॉन्ड संघाचे माजी कर्णधार नितीन पाटील, त्याचप्रमाणे वरिष्ठ खेळाडू असतील आपले सन्माननीय रजनीकांत म्हात्रे, त्याचप्रमाणे नरेंद्र पाटील. जेम्स बॉन्ड राई संघाचा पाठीचा कणा म्हटलं तरी काही एक वावगं ठरणार नाही आहे. सन्माननीय नितीश दादा, एकूणच संपूर्ण जेम्स बॉन्ड राई संघाच्या पाठीमागे असतो हा मुलगा. आमचे दादा पिच बनवण्यापासून संपूर्ण मैदानाचा कार्यभार सांभाळलेला असतो. त्यांचं देखील आम्ही हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि एक पार्ट असतील ते म्हणजे आपल्या आग्रिकोई मास्टर्स संघाचे. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय या इनिंगचं समालोचन करण्यासाठी सन्माननीय तुषार सोनवणे यांना की आपल्याकडे कॉमेंटरी बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. संकेत दादा यांना विनंती करतोय. तर सन्माननीय विनोदजी काशीनाथ म्हात्रे यांचा सत्कार समारंभ केला जातोय. सन्माननीय रामचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते एक आग्रिकोई मास्टर्स चषकांची सुरुवात ज्यांच्या हस्ते झाली आणि ते रोपटाच वटवृक्ष झालंय, त्यासाठी त्यांचं हार्दिक मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. राई संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि वेट फॉर द कॅप्टन सिग्नल. थँक्यू विशाल. आपण मंचावर निश्चितच विनोदजी म्हात्रे यांना बघतोय. आपण मंचावर निश्चितच रामचंद्र पाटील यांना बघतोय. उद्या आपण बघतोय आज आणि उद्या गोडदेवला स्पर्धा सुरू आहे 40+ मास्टरची. आणि राईचा जो माजी संघ आहे त्यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. जर राई संघानं उद्या गोडदेवला फायनल मारली तर 1 मेला जी स्पर्धा होणार आहे त्याच्या वेज जेवणाचा संपूर्ण 1 दिवसाचा खर्च रामचंद्र पाटील करतील. नाही, त्यांनी वेज सांगितले मला, माझ्या कानात नाही मारली तरी सुद्धा ते देणारच आहेत, पण एक विजयाची ती एक किनार लागेल अशी अपेक्षा आहे. आणि थोडंसं बूस्टअप होण्याचं काम दिलंय. धन्यवाद. आमच्या इकडे निश्चितच सन्माननीय शक्ती मोहन पाटील साहेब इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो की या मान्यवर कक्षामध्ये जय मल्हार गोविंदा पथकाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत आणि कला क्रीडा महोत्सव समितीचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत, ते शक्ती मोहन पाटीलजी इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतो की या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. मॅच ऑन झाली आहे. काय धावसंख्या कुठली आहे, काय धावसंख्या कुठली आहे. तसेच कुणाल यांना देखील विनंती करतोय. शक्ती या प्लीज, आपलं स्वागत आहे. या प्लीज मान्यवर कक्षामध्ये. मला माहिती आहे मॅच चालू आहे, तुम्ही निश्चितच तुमच्या संघाला सपोर्ट देण्यासाठी इथे आलेत, मात्र निश्चितच आपलं स्वागत आहे. या मंचावर आपल्या सगळ्या पाहुण्यांचा रितसर सन्मान करणं आमची ही परंपरा आहे आणि त्यामुळे निश्चितच आपण बघतोय जय मल्हार खारीगाव कला क्रीडा उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष शक्ती मोहन पाटील साहेब इथे येताना दिसत आहेत. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आज आपल्या संघाला सपोर्ट देण्यासाठी ते इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 71 धावांचं चेस डाऊन. हीच कामगिरी करावी लागेल, मात्र थोडीशी जास्त उंची गाठली आहे या चेंडून आणि झेल सोडणार नाही तो म्हणजे विनोद. पहिला धक्का बसतोय. बाद 2 पडतील विशाल उर्फ गबरू. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये. NS
क्रम आहेत, मात्र क्रिकेट काही कमी होणार नाहीये. आपण बघतोय जयधारावी राई मास्टर संघ देखील चर्च ग्राउंडवर क्रिकेट खेळतोय, तिकडची सुद्धा न्यूज मिळणार आहे आम्हाला. आता नेक्स्ट मॅच RK मोरवा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. पुढचा सामना युवा चषक 2025 मधील पुढचा सामना RK मोरवा वर्सेस जेम्स बॉन्ड राई. दोन्ही संघ फॉर्मात आहेत आणि मागच्या काही स्पर्धांचा जर या युवा चषकाचा जर विचार केला तर तब्बल 3 विजेतेपद जेम्स बॉन्ड राईच्या खात्यात आलेत या हंगामात. दनिश म्हात्रे पीयूष यावेळेला ऑन साइडला हा फटका अगदी दाबून खेळलाय, कारण चेंडू उचलेपर्यंत एकच धाव मिळेल. भरपूर मोठं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना मोठी कामगिरी करावीच लागणार आहे, कारण प्रत्येक मॅच नॉकआउट आहे. इथून पराभूत व्हाल तर घरचा रस्ता. त्यामुळे निश्चितच मात्र हे युवकांचं क्रिकेट आहे, हे आगरी कोळी क्रिकेट आहे, त्याची वेगळी महती असेल. ऑन साइडला चांगला फटका आहे, मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. पुन्हा एकदा करण ऍक्टिव्ह आहे, चांगली गोलंदाजी होते. दनेश म्हात्रे एक बिग चॉईस म्हटलं जाईल पहिल्या षटकासाठी. अप्रतिम कामगिरी. एक विकेट आली आहे, धावसंख्या झाली ती म्हणजे 3. दनेश टू पीयूष ऑन साइडला पुन्हा एकदा अगदी दाबून खेळलेत. फटके थोडेसे एलिव्हेट करावे लागतील, उंची द्यावी लागेल. इथे का गरज आहे धाव घेण्याची? गरज नव्हती आणि इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. खराब कामगिरी म्हणेन मी इथे जय मल्हार खारीगावची. अजून एक विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये. विनंती करीन की थोड्याच वेळात अतिशय चांगला नृत्याचा परफॉर्मन्स आपल्याला एकूणच मुख्य मंचाच्या समोर पाहायला मिळेल. आमच्या या सगळ्या मुलींना हुरूप द्यायला यायला विसरू नका. ऑन साइडला पुन्हा एकदा फटका फसलाय, जास्त धावा मिळणार नाहीयेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय जबरदस्त वेगाने, 2 धावा पूर्ण. फलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे कौशिक. काय बॅटिंग केली होती कौशिकनं ओम ब्रह्मदेवच्या मैदानामध्ये, अभिनवच्या मैदानामध्ये. त्यामुळे कौशिकची भरपूर गरज आहे. डावखुरा बॅटर आहे तो, मात्र समोर चांगले फटके खेळतो होतो. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6. गडी बाद झालेत ते म्हणजे 2. परिस्थिती अतिशय नाजूक आहे, मात्र निश्चितच या नाजूक परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा हे उत्तर शोधावे लागेल. यस, मी विनंती करतोय निदेशला की आपण लगेच सन्मान करूया. ते म्हणजे जय मल्हार खारीगाव कलाक्रीडा उत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष शक्ती मोहन पाटील साहेबांचा आपण एक विशेष स्वागत सन्मान या प्रसंगी करूया. वेलकम वेलकम शक्तीजी, आपलं स्वागत आहे. आणि निश्चितच बऱ्याचदा या मंचावर आपण मोहन पाटील साहेबांना पाहिलं असेल, मात्र निश्चितच आज शक्ती देखील या प्रसंगी इथे उपस्थित झालाय आणि आमच्या राईगाव जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब तर्फे आपलं विशेष स्वागत आहे. धन्यवाद. सध्या मात्र त्यांची करडी नजर एकूणच जय मल्हार खारीगावच्या टीमवर आहे. गोविंदा पदक कोणी विसरणार नाही. जय मल्हार गोविंदा पदक म्हटलं तर मीरा भाईंदर मधील एकमेव असं गोविंदा पदक ज्यांनी 8 थर सातत्याने लावलेत मागच्या काही वर्षात. त्यांचं सराव शिबिर गेल्या कित्येक वर्षापासून एक केंद्रबिंदू ठरलंय. यंदाही एका वेगळ्या ढंगात ते नक्कीच ते सादर करतील याबद्दल शंका नाही आहे. आणि भरपूर मजा येते, कारण खारीगाव म्हटलं तर आज त्यांच्याकडे मैदान नाही आहे, मात्र उत्सव कसे साजरे करायचे हे सांगताना आनंद होतोय. खारीगाव आपलं एक नाव उठवून आहे आणि मनापासून कौतुक आहे त्याचं. कुणाल देखील इथे उपस्थित आहेत, कुणालचं देखील स्वागत. वेलकम कुणाल. ओ यावेळा हा चेंडू आय थिंक एज लागली आहे, पण तिथे यशरक्षकाला तो जबरदस्त हिट करून गेलाय. धावसंख्या अजून 1 ने पुढे सरकेल. कुशलला पाहू शकता तुम्ही. एकूणच वेलकम वेलकम. हर्षद चंद्रकांत वैचीजी यांचं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. या मान्यवर कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम हर्षद दादा. आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
हर्षद चंद्रकांत वैतीजी घोडबंदरचे इथे उपस्थित झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. घोडबंदरचा संघ पहिला सामना जिंकलाय, त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी आजचा गुढीपाडवा. ओ वडा बॉल, मात्र हा चेंडू यष्ट्यांवर का गेला नाही हा प्रश्न आहे. अगदी चौथं स्टंप जर असतं तर ते वाकलं असतं, मात्र अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मंथन आहे, एक अफलातून गोलंदाज आहे. कदाचित DRS घ्यायला पाहिजे होता त्यांना, मात्र इथे कुठल्याही प्रकारचा DRS नाही आहे, कारण आमचे पंच आपण बघतोय अतिशय कठोर पंच आहेत. संदीप चव्हाण बाळू, ओ डाऊन द ग्राउंड, चांगला फटका आहे आणि तो फटका सीमा रेषेच्या आतमध्ये अडवलाय. चांगला प्रयत्न तिथे अगोदर गुरुचा, मात्र विनोदनं चांगलं काम केलंय. इथे 2 धावा अजून फलकावर. 70चं 71चं टार्गेट आहे. संघाची धावसंख्या 10च आहे, त्यामुळे भरपूर मोठा पल्ला काढायचा आहे. थोडीशी रस्टी बॅटिंग करावी लागेल. ओ हा फटका शेवटक्षणी वाढ बघितला, 2 धावांचा फटका आहे. आमच्या सगळ्या बाईक स्वारांना विनंती करतोय, कैलास तुझी बाईक चांगली आहे मित्रा, थोडस या बाजूला ठेव. इथे आलास तरी चालेल, तू मंचावर खजिनदार आहे. मी जर चुकत नसेल तर जय मल्हार खालीगाव कला क्रीडा उत्सव समितीचा, त्यामुळे ये कैलास मित्रा, तुझं स्वागत आहे. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप सारे शुभेच्छा आहे. नवीन वर्ष, हिंदू नवीन वर्ष, आणि निश्चितच प्रत्येक जण सेलिब्रेट करतोय आपापल्या पद्धतीने, कारण प्रत्येक दिवस हा सेलिब्रेट करण्याचा असतो. आणि मी मागाशी देखील सांगितलं की आपल्या या एकूणच आयुष्यात हे उत्सव काय आहेत. ओ व्हॉट अ शॉट, चेंडू अगदी खारी गावामध्ये, षटकार. याच फटक्यांची गरज आहे. आलाय आणि या मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण ही धावसंख्या जर करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 15 धावा करायच्या आहेत, आणि तो एक दृष्टिकोन डोळ्यासमोर असला पाहिजे. आणि तशी आता बॅटिंग होते. कल्पेश एक जबरदस्त बॅटर आहेत, टीम जय मल्हार खारी गावचे. यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं जास्त शफल केलं होतं, अंडरस्टिमेट केलं इथे गोलंदाजाला, मात्र गोलंदाजांनी थोडीशी दिशेवर कंट्रोल दाखवलाय. आणि चेंडू मात्र आपण बघतोय अगदी मिडल ऑन ऑफवर होता, तिथून बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी मिस झालाय. एक धाव जरूर मिळते, धावसंख्या झाली ती म्हणजे 19. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती, जवळजवळ 28 ते 30च्या घरामध्ये संघ मागे आहे. मात्र एक षटक, एक मोठ्या धावसंख्येचं षटक या मॅच मध्ये आणू शकेल टीम जय मल्हार खारी गावला. 18 चेंडू मध्ये अजूनही 52 धावांची गरज. आता सरासरी किती वाढले बघा, ती 17च्याही पलीकडे जाऊन पोहोचली आहे. 17.33च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागतील जय मल्हार खारी गावला. आता एकच गोष्ट करावी लागेल, येलकोट जय मल्हार. जेम्स बॉन्ड राईट संघाचे खेळाडू अजूनही येत आहेत, आयोजकांच्या भूमिकेत आहेत ते. वेलकम कैलास, स्वागत आहे तुझं, ये मित्रावर. आज अनेक मान्यवर पाहुणे, अनेक मान्यवर खेळाडू इथे पाहायला मिळते. हेलिकॉप्टर उडवायचं होतं, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय धनेश म्हात्रे आलेत. फायनेस्ट बॉलर मोठा गावाचं नाव केलं या मुलानं, धनेश म्हात्रे. डावखुरा आकर्षक मारा, लेफ्ट हॅम राऊंड द विकेट, गोलंदाजी कल्पेश स्वाडी. जोरकस फटका आहे, धावा मिळतील. बाउन्स बघा, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. थिंक जर मी चुकत नसेल तरी ही 6वी स्पर्धा आहे.
या एकूणच सीझन मधली. हे पहिलं सीझन आहे आगरी कोळी युवा चषकाचं आणि या पहिल्या सीझन मधील आय थिंक ही 6वी स्पर्धा आहे आणि आतापर्यंत 3 मालिकेत राई संघानं विजेतेपद पटकावलंय. एकदा घोडबंदर जिंकलंय, एकदा आय थिंक गोडदेव संघानं जिंकलंय. यावेळेला हा फटका फसलाय मात्र झेल होणार का भौमिक. प्रयत्न चांगला होता, प्रयत्न चांगला भौमिकचा, मात्र इथे अजून 2 धावा फलकावर. समोर खेळले, चांगला फटका आहे, चेंडू रीच होणार का. जबरदस्त षटकार कौशिकच्या बॅट मधून आलाय. या मुलाकडे लक्ष द्यायला लागेल. काय बॅटिंग केली होती गोडदेवच्या मैदानामध्ये आणि आता राईचं मैदान गाजवतोय. अजून एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाले 32, 71 धावांचा टार्गेट आहे. त्यामुळे निश्चितच अजूनही 39 धावांची आय थिंक गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहे 13. म्हणजे ही मॅच बनू शकेल. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर या मॅचला मजा येणार आहे. अनेक प्रेक्षकांची संख्या, राई गाव म्हटलं तर प्रेक्षकांची कमी नसते आणि आज युवा चषक आहे, आगरी कोळी युवा चषक आहे. त्यामुळे निश्चितच अजून झळाळी मिळते या मैदानाला. ओ एवढा चांगला बॉल होता, मात्र कट केलाय. 2 धावा इथे जरूर मिळतील. थँक्यू. 2 धावा आहेत. संघाची धावसंख्या 34 झाले, म्हणजे अजूनही 37 धावांची गरज. चला स्वागत सन्मान करूया एकूणच हर्षद वैती यांचा. सन्माननीय चंद्रकांतजी वैती यांचे चिरंजीव आणि निश्चितच हर्षदचं खास स्वागत आम्ही जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबच्या माध्यमातून लगेच करतोय. तर थँक्यू हर्षद आमच्या इथे उपस्थित झाल्याबद्दल आणि निश्चितच तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भावी आयुष्यासाठी जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लब तर्फे. धन्यवाद. असंच तुझं कार्य पुढे राहू द्या. मनापासून हार्दिक आभार तुमचे. चला वळतो ही मॅच आता रंगात आली आहे मित्रांनो, कारण धावांची गरज आहे 37 आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 12. होणार, काही घडू शकेल. अंदाज आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बरेच वर्तवतो, कारण मास्टर क्रिकेटचा एक रेकॉर्ड जर तुम्हाला सांगितला तर मैदान होतं कांदरपड्याचं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे मैदान. 2 षटकामध्ये 50 धावांची गरज. जेम्स बॉन्ड राई माझी वर्सेस वाघबीळ सामना आणि 2 षटकात 50 धावा पूर्ण केल्या होत्या. प्रशांत किणी आणि प्रशांत मात्रे काय बॅटिंग केली होती. त्यामुळे या 37 धावा 2 षटकात या मैदानावर जास्त नाही आहेत. फक्त गरज आहे सातत्यपूर्ण खेळाची. आणि इथे कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर 31 धावा होत्या मुर्दा संघाच्या. मुर्दा संघानं त्यानंतर कमाल केली आणि इथे आपण बघतोय इथे 34 धावा आहेत 3 षटकामध्ये. त्यामुळे काही घडू शकेल. फक्त एन्जॉय करा ही मॅच. जेम्स बॉन्ड राईचे सगळे मास्टर खेळाडूंना विनंती आहे जरा प्लीज या मंचावर, तुमची गरज आहे. विजेंद्र शानू पाटील यंदाच्या हंगामात काय बॉलिंग करतोय. प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे आणि मला वाटतं नितीन दादांनी चांगली प्रॅक्टिस करून घेतले त्याच्याकडून. गुड बॉलिंग. ओ हा चेंडू टप्पा एकूणच आपण बघतोय या लक्षात घ्या. बाळू शफल वाईट नाही आहे लक्षात घ्या. जी रिटर्न क्रीज आपण मारले त्याच्या पुढून जर चेंडू गेला असेल तर तो वाईड असेल. शफल वगैरे काही नाही आहे, तो आपल्या आगरी कोळीचा नियम आहे. त्यामुळे येस बाळू चव्हाण आहे लक्षात घ्या.
बाळू आगरी कोळी होण्यासाठी आगरी कोळी नियम पाठ केले पाहिजे. बाळू चव्हाण पाटील आधार कार्ड बनवून घ्या. नेक्स्ट बॉल. सुपर शॉट, चांगला फटका आहे, मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे, सोडणार नाहीये. धीरू उभा आहे. व्हॉट अ कॅच. फटका चांगला होता, मात्र एंड सर्वात मोठा निवडलाय. अजून थोडंसं एलिव्हेशन आणि थोडासा फटका त्या बाजूला पाहिजे होता. भरपूर मोठा एंड निवडलास तू मित्रा, मात्र चांगली बॅटिंग केली. तर एकूणच ती म्हणजे कल्पेश बाद होऊन परतलाय. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 35, म्हणजे अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 11. नवीन बॅटर तन्मय द बिग मॅन, मोठे फटके खेळण्यासाठी तो नक्कीच प्रसिद्ध आहे. लेट्स सी. ओ डबल लागलाय बॅटला, अगदी डबल लागलाय. तर भरपूर वेगाने गुरु पुढे आलाय, एकच धाव मिळेल. आता कौशिक आणि तन्मय ही जोडी इम्पॉर्टंट आहे. जय मल्हार साडी, बरेच जय मल्हारचे पाठीराखे अगदी खारी गावातून इथे आलेत. नेक्स्ट मॅच मित्रांनो, जेम्स बॉन्ड राई वर्सेस RK मोरवा. एन्जॉय करूया मॅच. हर्ष, स्लो डिलिव्हरी होती, फुल टॉस डिलिव्हरी होती, योग्य फटका नाही. 2 धावा मात्र जरूर मिळतील. दुहेरी धावांचे फटके देखील इम्पॉर्टंट असतील. हे मैदान आपण बघतोय बालयोगी सदानंद महाराज मैदान. या मैदानाच्या डेव्हलपमेंटसाठी भरपूर प्रयत्न चाललेले असतात, मात्र सध्या मैदान आखूड झालंय. विनोदजी मात्रे इथे सातत्याने आपण बघतोय या मैदानाकडे पाहत आलेत. अगदी आपण बघतोय 1989चा काळ जर बघितला तर खारलँड होती, तिथून 93-94ला भरणी झाली. शाळेचं एक वेगळं रूप पाहायला मिळालं आणि त्यानंतर जेव्हापासून मीरा भाईंदर महानगरपालिका झाली त्यानंतर सातत्याने बदल होत गेलेत या मैदानावर. मात्र तरी देखील इकडे खेळण्याची क्रिकेटची जी मजा आहे ना, ते बरेच जण सांगतात की राईचं क्रिकेट वेगळं आहे आणि राईला क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच आहे. चांगला चेंडू आहे, बॅकफुटला खेळलेत. कौशिकचा हा चुकीचा फटका आहे, मात्र एकच धाव मिळेल. धावसंख्या पुढे सरकतीये 39 वर, म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत 7. मोठा फटका आता मारावाच लागेल. जय मल्हारला साकडं घालावंच लागेल. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस, अतिशय चांगली गोलंदाजी होते. हर्ष एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू आहे. लेदर बॉल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट, या दोन्ही गोष्टींची सांगड तो अफलातूनरित्या गाळतोय. आता 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकासाठी कोण येणार? धीरू येणार, गुरु येणार की मॅडी विनोद येणार? मात्र नाही, धीरेंद्र याला चेंडू हातात दिला जाईल असं दिसतंय. युवकांना संधी दिली जाते, ही चांगली गोष्ट आहे. कारण गुरु म्हटलं तर मास्टर खेळाडू आहे, विनोद म्हटलं तर मास्टर खेळाडू आहे. त्यामुळे निश्चितच युवकांसाठी जी स्पर्धा आहे. वेल बोल्ड हर्ष, अतिशय चांगली कामगिरी. अगोदर बॅटिंग करताना तब्बल 71 धावांची पार्टनरशिप वेदांत बरोबर केली आणि कमिटमेंट बघा त्याची अफलातून आहे. मुर्दा संघ, अफलातून संघ आपल्याला पाहायला मिळतो. यशांच्या पाठीमागे कुशल, त्यानंतर मंथन, वेदांत, गुरु, कौशिक, मॅडी, धीरू, करण, हर्ष, त्यानंतर निश्चितच आय थिंक विनय आहे आणि धनेश म्हात्रे. हे सगळे खेळाडू आपल्याला पाहिलं. नाही विनय नाही आहे, आय थिंक प्रज्वल आहेत, सॉरी. त्यामुळे भरपूर मोठी लाईनअप इथे मुर्दा गावानं आणल्या. मुर्दा गावामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुद्धा सुरू आहे. अफलातूनरित्या आयोजन झालंय त्या पारायण सोहळ्याचं. कौतुक आहे मुर्दा गावाचं. 6 चेंडू 31 धावा. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे, फ्लॅट स्ट्रोक आहे. व्हॉट अ सिक्स.
धनेश मात्रे थोडेसे चुकलेत, मात्र इथे पहिल्या चेंडूवर षटकार उमेद जागवणारा ठरलाय. मल्हार खारीगाव आहे या सामन्यामध्ये. अजून 25 धावांची गरज, शेवटचे 5 चेंडू. कम ऑन तन्मय. आणि मागे जय मल्हारचं जे आयोजन होतं ते अफलातून होतं. अगदी सकाळी नाश्त्याची व्यवस्था, दुपारी सगळ्या संघांसाठी जेवणाची व्यवस्था अभिनवच्या त्या मैदानावर जय मल्हार खारीगावने केली होती. यावेळेला मात्र काहीतरी वेगळेपणा दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अजून एक मोठा फटका. व्हॉट अ शॉट. चेंडू अगदी डबकावळीला. षटकार लागोपाठ 2 षटकार. क्या बात है तन्मय, अफलातून बॅटिंग. अजून एक षटकार मारला तर जयेश पाटील यांच्या माध्यमातून त्यांना 500 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. मात्र शक्ती मोहन पाटील सुद्धा इथे उपस्थित आहेत. लागोपाठ 2 लागलेत आणि सध्या त्यांचा पाय हलतोय, म्हणजे काहीतरी चांगलं घडेल. अजून एक षटकार मारला तर 500 आणि 200 एक अनामिक व्यक्तीकडून 200 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. कमान तन्मय, अजूनही विजयासाठी गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. ही मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. सुपर मॅच. काय रंगलाय सामना. 71 धावांचा चेस डाऊन आणि अगदी शेवटच्या क्षणी जबरदस्त क्लायमॅक्स. अँटी क्लायमॅक्स सुरू झालाय. तन्मय हायलाइट ठरलाय या मॅचचा. 4 चेंडू 19 धावा हा इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅचचा. थांबवलंय. अजून क्षेत्रक्षणामध्ये बदल पाहिजे. इथे मुर्दा संघ काय करतोय, तो मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हा खेळाचा एक भाग असतो, लक्षात घ्या. आठवला रिषभ पंत तुम्हाला. नेक्स्ट बॉल. आपटलाय चेंडू हवेत आहे. किती धावा मिळतील किंवा इथे फलंदाज बाद होईल का? व्हॉट अ कॅच. सुपर कॅच बाय धीरू. अफलातून झेल आणि इथे तन्मयची खेळी संपुष्टात. टाळ्या वाजल्या पाहिजेत. अफलातून बॅटिंग केली. खुशाल, नवीन बॅटर खुशाल शशिकांत भोईर आपल्याला पाहायला मिळतोय. माझे नगरसेवक शशिकांतजी भोईर यांचा हा मुलगा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग एंडला मात्र 3 चेंडू आणि आता 19 धावा. मात्र इथे नियम काय सांगतो? नियम सांगतो की कंपल्सरी चेज आहे. धीरू. ओ व्हॉट अ ब्युटी. चेंडू इथे निर्धाव जातोय. मात्र मुर्दा संघाने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं, बॅडी ज्या पद्धतीने उभा होता, ती पद्धत टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा क्रिकेट असो, भरपूर वेगळी पद्धत होती ती. ओ व्हॉट अ शॉट. हा षटकार आहे. मात्र थोडासा उशीर झालाय.
परफॉर्मन्स दिलाय. मात्र आज आपल्या